जीवनात नेहमी दुःखी व्यक्ती तीच असते जी रिकामी असते. एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. रिकामे डोके सैतानाचं घर असते. बघा ना, आयुष्यात जी व्यक्ती कायम स्वतःला कशात ना कशात गुंतून ठेवते, जी पोटासाठी कुटुंबाकरिता काम करून पैसे मिळवत असते, शिवाय आपले छंद जोपासत असते, अडीअडचणीला आपल्या लोकांना मदत करत असते, नवीन काही शिकत असते, रात्रीचे झोपेचे काही तास सोडल्यास ती सतत कार्यरत असते, अशा व्यक्तीला इतर कोणत्या गोष्टीचे विचार करायला वेळ फुकट घालविण्यासाठी सुद्धा वेळ नसतो. ती कायम आनंदी उत्साही असते. म्हणजे तिला काही त्रास प्रॉब्लेम नसतील का? तिच्यावर कधी संकट येत नसतील का? असणारच ना. पण दुःख झाले तरी त्यावर मात करून त्यातून मार्ग शोधण्याचा, बाहेर पडण्याचा ती यशस्वी प्रयत्न करत असते. तसे जी व्यक्ती रिकामी असते तिला मुळातच काही करण्याची प्रेरणा नसते, जिद्द नसते किंवा वेळेचे महत्त्वही नसते. आपल्याकडे वेळच वेळ आहे, करू काम, आता नाही तरी नंतर करू असे म्हणून ती वेळ काढत असते आणि हातात आलेली चांगली संधीही अनेकदा गमावून बसते आणि मग माझेच नशीब फुटके, मीच कमनशिबी, माझ्याच वाट्याला सगळे दुःख असे म्हणून अजूनच निराश होते. एक साधू महाराज असतात. त्यांचा एक शिष्य असाच असतो. त्याला वेळेचे महत्त्व नसते, रिकामपणामधून वेळच नसतो आणि सतत आपल्या नशिबाला बोल लावून दुःखी होत असे. एक दिवस साधू महाराज त्या शिष्याला एक काळा दगड देतात. शिष्य म्हणतो, हा तर काळा दगडच आहे की. साधू म्हणतात, परीस आहे, यावर तू लोखंड जरी घासले तरी ते सोने होईल. हा 2 दिवस तुला देतो, तू त्याचा वापर कर. 2 दिवसांनी मी परत आलो की तो मला संध्याकाळी परत द्यायचा. असे म्हणून साधू महाराज निघून जातात. तो शिष्य म्हणतो, आता हा परीस आपल्याकडे 2 दिवस आहे, भरपूर वेळ आहे. आपल्याकडे आपण भरपूर लोखंड घेऊन येऊ आणि त्याचे सोने करू आणि ते बाजारात विकू. त्यातून आपल्याला भरपूर पैसे मिळतील, आपण श्रीमंत होऊ, आपले दुःखे संपतील. असा विचार करत त्याचा पूर्ण दिवस स्वप्ने बघण्यातच जातो. संध्याकाळी विचार करतो, उद्या संध्याकाळी गुरुजी येणार आहेत, उद्या सकाळी लवकर उठून आपण बाजारात जाऊन लोखंड आणू. दुसरे दिवशी सकाळी उठल्यावर आरामात इकडे तिकडे करत, अरे गुरुदेव संध्याकाळी येणार आहेत, अजून बराच वेळ आहे असे म्हणून परत थोडे इकडे तिकडे करून वेळ तसाच घालवतो. मग विचार करतो, आता भूक लागली आहे, जेवण करून जाऊ असे म्हणून जेवतो. बरं, जेवल्यावर त्याला झोपायची सवय असते. तो झोपतो. त्याला एवढी गाढ झोप लागते आणि जेव्हा त्याला जाग येते तेव्हा जवळपास संध्याकाळ व्हायला आलेली असते. तो गडबडीने आवरून लोखंड घेऊन येण्याकरिता बाजारात जायला निघतो. तोच गुरुदेव समोरून येताना दिसतात. गुरुदेव त्याला म्हणतात, 2 दिवस झाले, आता संध्याकाळही झाली, माझा परीस मला परत दे. तेव्हा त्या शिष्यातला परत जाणीव होते. त्याचे डोळे उघडतात की आपण रिकामपणामध्ये आपला पूर्ण वेळ घालविला आणि आपल्याला मिळालेली संधीही घालविली, म्हणून परत तो दुःखी होतो. आपल्याही आयुष्यात बऱ्याचदा असे होत असते की संधीचे सोने करणे तर दूरच, पण ती संधी आहे हे समजत नाही. बिनकामाचे लोक दिवसभरात रिकामपणामध्ये बिझी असतात आणि मग या रिकामटेकड्या वेळात बाकीचे कसे नशीबवान, त्यांच्याकडे कसे सगळे आहे, तो किंवा ती किती हुशार आहे, तो किंवा ती किती मोठ्या अधिकार पदावर आहे, पैसा आहे, किती श्रीमंती आहे, त्याचं तिचं सोशल वलय किती मोठे आहे, सगळ्या नातेवाईकांना कसे जपून आहे, मित्रमैत्रिणी कायम सोबत असतात असे विचार करून ते किती सुखी आणि आपण किती दुःखात असे विचार करत असतो. पण हे का असे? तर हे सगळे कामाविण्याकरिता त्या समोरच्या व्यक्तीची दिवसरात्रची मेहनत असते, कष्ट असतात. तो स्वतःला वेळ देत नाही, तेवढा तो
तो कामात व्यस्त असते. अगदी बायकाही तिचे घर कसे स्वच्छ टापटीप याकडे बघून जेलस फील करतात. पण त्यामागे त्या समोरच्या बाईची मेहनत असते. स्वच्छता टापटीप यात सातत्य असते. नुसतेच विचार नसतात तर कृतीही असते. नेहमी समुद्रात वर गोठलेल्या बर्फाचे उदाहरण लक्षात ठेवा. बर्फाचा तुकडा जेवढा वर दिसतो त्याच्या कैकपट पाण्याखाली तो बर्फ असतो. तसेच आहे, आपण रिकामे राहून नुसतेच विचार करत बसलो असे करू तसे करू, माझी ही स्वप्ने आहेत, मला हे करायचे आहे, मला डॉक्टर बनायचे, इंजिनियर व्हायचे, पण हे नुसते विचार करत बसतो आणि त्यात वेळ घालवतो. त्यातून कृती काहीच करत नाही. नुसते बसून विचार हेही रिकामपणच झाले आणि ती स्वप्ने पूर्ण झाली नाहीत म्हणून दुःखी होतो. बऱ्याचदा नको असलेले विचारच करण्यात वेळ वाया जातो. नकारात्मकच वाइब्स निर्माण होतात आणि निराशाच पदरी पडते. जीवनात नेहमी दुःखी व्यक्ती तीच असते जी रिकामी असते. जी व्यक्ती काही ध्येय निश्चित करते आणि त्याकरिता काय करावे लागेल हे ठरवून तसे प्रयत्न करते, ती यशस्वी होतेच आणि कायम आनंदीही राहते. आम्ही लहान असताना बाबांनी घरात भिंतीवर समोर 2 खूप महत्त्वाची वाक्य लिहून ठेवली होती, जी रोज सकाळी उठल्यावर आम्ही वाचूनच आणि ती अंगी भिनवूनच घेतली. सकाळी लवकर उठत होतो तरी कधीही उठण्याचा कंटाळा नाही, आळस नाही, कारण हे 2 सुविचार आम्हाला कधीही आळस काय पण रिकामेही ठेवू देत नव्हती. आळसाने गंजून मरण्यापेक्षा उद्योगाने झिजून मेलेले बरे. आणि दुसरे म्हणजे उद्योगाचे घरी रिद्धिसिद्धी पाणी भरी. आयुष्य सुंदर आहे. आनंदी राहण्याकरिता रिकामपणावर मात करून सतत उद्योगी राहा. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.